नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील पन्हाळगड ते विशाळगडाची कहाणी। सन 1660 मध्ये पन्हाळगडाला सिद्धी-जोहरचा वेढा होता। वेढा काही 4-5 महिने झाले अटेल। गडावर अन्नसाठा समाप्त होत होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखली। पन्हाळगडावरून विशाळगडावर प्रस्थान होणे। छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असलेले शिवा काशीद यांना दुसरे शिवाजी महाराज बनवून सिद्धी-जोहर यांच्या सैन्यात पाठवले व सिद्धी-जोहरला फसवले व छत्रपती शिवाजी महाराज गडाच्या एका बाजूने विशाळगडाकडे प्रस्थान झाले। शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे प्रस्थान व्हायला अमूल्य वेळ मिळाला। या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे प्रस्थान झाले, परंतु सिद्धी-जोहरला शिवा काशीद हे खरे शिवाजी महाराज नाहीत हे कळताच सिद्धी-जोहरने शिवाजी महाराजांचा पाठलाग केला। शिवाजी महाराजांना विशाळगड पोहोचायला घोडखिंड पार करणे अत्यंत आवश्यक होते व तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे साथीदार बाजीप्रभू देशपांडे पुढे आले व महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्ही काहीसे मावळे घेऊन विशाळगडावर प्रस्थान व्हा। आम्ही काहीसे मावळे घेऊन घोडखिंड लढवतो व पुढे जाऊन गडावर पोचला की तोफांचा आवाज द्या व की आम्ही समजेल तुम्ही गडावर पोचले। व बाजीप्रभू देशपांडे सैन्याशी लढू लागले व छत्रपती शिवाजी महाराज काही वेळात विशाळगडावर पोचले व तोफांचा आवाज दिला व इकडे जखमी झालेले बाजीप्रभू यांनी प्राण त्यागला। अशा या मावळ्यांच्या व बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोचले व पुढे जाऊन मावळ्यांच्या व बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीस पावनखिंड असे नाव ठेवण्यात आले। अशी विशाळगड व पन्हाळगडाची ऐतिहासिक कहाणी जर तुम्हाला आवडली असेल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय, हर हर महादेव।